नमस्कार. मी सोपान दिगंबरराव सावळे, जवाहर नवोदय विद्यालय या ठिकाणी शिक्षक या पदावर कार्यरत आहे. आणि माझी कन्या कुमारी इरा सोपान सावळे आणि कुमारी स्वरा सोपान सावळे या दोघी लाल बहादूर शास्त्री विद्यालय वसमत या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आणि संचालक मंडळातर्फे जशी नोटीस आली होती त्या नोटीसच्या अनुषंगाने की आजच्या या येणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकांचे या दिवसाचे विचार आम्ही ऐकण्यास उत्सुक आहोत किंवा आम्ही तशा प्रकारचा एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तर हा जो संवाद आहे की पालक विद्यार्थ्यापर्यंत या माध्यमातून की शालेय प्रशासनाच्या प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या माध्यमातून पालक पूर्ण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतील. आणि या अशा कोरोना काळामध्ये ही जी स्थिती निर्माण झालेली आहे आणि या काळामध्येही या संधीचं सोनं करण्याचं काम संदीप चव्हाण सरांनी खूप उत्तमरित्या साधलेलं आहे. तर मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या प्रसंगी मला 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे. तर मी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त माझे विचार व्यक्त करण्याआधी सर्वप्रथम त्या तमाम हुतात्म्यांना, त्या तमाम शहीदांना ज्यांनी मराठवाडा मुक्ती मिळवण्यामध्ये, मराठवाड्याला स्वातंत्र्यता प्राप्त करून देण्यामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे, त्या सर्वांना माझ्यातर्फे शतशः नमन करतो आणि माझ्या विचारांना व्यक्त करतो. सूर्यकांत रोळसे पाटील जे प्राध्यापक आहेत, एक ख्यातनाम कवी आहेत महाराष्ट्राचे, आणि त्यांचे चारोळ्या खूप मार्मिक पद्धतीने आपल्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत असतात. तर त्यांच्या कवितेचा मी इथं आधार घेऊन या माझ्या 2 शब्दांना, विचारांना सुरुवात करण्यास इच्छितो. त्यांनी सांगितलेलं आहे त्या 2015च्या त्या ह्याच्यामध्ये, मराठवाडा माझा काय आहे, मराठवाडा माझा चळवळीचा वारसा सांगतो, चळवळीचा वारसा सांगतो, विचार होऊन कानी घुंगतो, चळवळीचा वारसा सांगतो, विचार होऊन कानी घुंगतो, मराठवाडा माझा भक्तिशक्तीला पूजतो आहे, भक्तिशक्तीला पूजतो आहे, उदात्त उत्तमता भजतो आहे, भक्तिशक्तीला पूजतो आहे, उदात्त उत्तमता भजतो आहे, मराठवाडा माझा संत स्पर्शाने पावन झाला, संत स्पर्शाने पावन झाला, देता येईल ते देत गेला, संत स्पर्शाने पावन झाला, देता येईल ते देत गेला, मराठवाडा माझा आद्य क्रांतीच्या पेटल्या मशाली, आद्य क्रांतीच्या पेटल्या मशाली, दुष्काळासही विचारी खुशाली, आद्य क्रांतीच्या पेटल्या मशाली, दुष्काळासही विचारी खुशाली, मराठवाडा माझा, मराठवाडा माझा, मराठवाडा माझा. विद्यार्थी मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ही आपल्यासाठी खूप अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला जसं पूर्ण देश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्या हुतात्म्यांना, ज्या राष्ट्रवाद्यांना, ज्या नेत्यांना, ज्या क्रांतिकारकांना लढावं लागलं होतं, तशीच लढाई आपल्याला या ठिकाणी लढावी लागलेली आहे. पण उशिराच का होईना, हे या आपल्या प्राणांची बलिदान देणाऱ्या या हुतात्म्यांचं कार्य आहे की आज आपण मुक्तपणे श्वास घेत आहोत. 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला, परंतु मराठवाड्याला म्हणजे आम्हाला, आपल्याला, मी सुद्धा मराठवाडी आहे, या पावनभूमीचा एक घटक आहे. आपल्या मराठवाड्याला स्वतंत्रता मिळालेली आहे 17 सप्टेंबर 1948, म्हणजे जवळपास भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 13 महिन्यानंतर. म्हणजे 13 महिने आपण अजूनही गुलाम होतो, दुसऱ्या कुणाचे नाही, आपल्याच भाऊबंदकीचे. भाऊबंदकी यासाठी म्हणतोय मी की भारतामध्ये आज आपण सर्व धर्म समभाव आहोत. आपली ही लढाई केवळ एका धर्माविरुद्ध नव्हती, आपली ही लढाई कोण्या व्यक्तिविशेष विरुद्ध नव्हती, आपली ही लढाई आपल्या अस्तित्वाची, या भारतभूमीची, या मराठवाड्याची होती. आणि या कार्यासाठी ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे, जे नेतृत्व लाभलेलं आहे, त्या मराठवाड्यामधून होऊन गेलेले डॉक्टर स्वामी रामानंद तीर्थ, त्यानंतर गोविंदभाई श्रॉफ, विजेंद्रजी काबरा, दिगंबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी आणि भाऊसाहेब वैशंपायन,
या सर्व नेत्यांचं, धर्माबादून बघितलं गोविंदराव पानसरे, एवढेच नव्हे तर आपण ज्या भारताची गुणगान करत असताना झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचं उद्गार करतो, तशाच पद्धतीनं बदनापूर येथील दगडाबाई शेळके यांनी सुद्धा त्याच जुजबीनं, त्याच हिमतीनं या रजाकार संघटनेविरुद्ध, या रजाकार संघटनेचा संस्थापक कासिम रजवी, त्याने जशा पद्धतीने मराठवाडा म्हणजेच हैदराबाद हे एक स्वतंत्र संस्थान होऊ पाहत आहे, एक स्वतंत्र राष्ट्र होऊ पाहत आहे, हे ज्यावेळेस जाहीर झालं आणि तेव्हापासून यांनी तयारी सुरुवात केली होती की जे जे या स्वतंत्र राष्ट्राला विरोध करणार आहेत त्यांचे मनसुबे हाणून पाडायचं. या ठिकाणी मी थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाईन आपल्या माहितीसाठी, की जेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी म्हणून ज्यावेळेस माउंट बॅटन योजना जाहीर झाली आणि त्यावेळेस इंग्रजांनी एक धूर्त डाव खेळला. तो धूर्त डाव म्हणजे असा की भारतामध्ये त्यावेळेस भारत एक नव्हता, छोट्या 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 संस्थानांमध्ये विभागलेला भारत होता. आणि या संस्थानाची समोर असा प्रस्ताव ठेवण्यात आला की तुम्हाला जिकडे जायचं आहे, एक स्वतंत्र पाकिस्तान निर्माण झाला, एक स्वतंत्र पाकिस्तान आणि त्या दोन्हीमध्ये भारत होता. लक्षात घ्या, भारत मध्यभागी आहे आणि भारताच्या दोन्ही बाजूला म्हणजे दोन्ही बगलेमध्ये पाकिस्तान आहे. आजचा जो बांगलादेश आपण म्हणतो तो 1971ला स्वतंत्र झालेला आहे आणि त्याला पूर्वी म्हणायचे पूर्व पाकिस्तान, आणि आजचा जो सध्याचा पाकिस्तान आहे तो पश्चिम पाकिस्तान. अशा दोन पाकिस्तानाच्या मध्ये भारत होता. म्हणजे पहा, त्यांचं दळणवळण, त्यांचं येणं जाणं म्हणजे दोन्हीकडून, दोन्ही सीमेवर आपल्याला संघर्ष या पाकिस्तानशी करावं लागणार होतं. तर संस्थानिकांना हे स्वातंत्र्य बहाल करण्यात आलं की तुम्हाला ज्या राज्यात जायचं आहे, पाकिस्तानात जायची इच्छा आहे पाकिस्तानात जा, भारतात राहण्याची इच्छा आहे भारतात या. असे जवळपास 565 संस्थानिक जवळपास होती आणि त्यापैकी 562 संस्थानिकांनी भारतात सामील होण्याचं निश्चित केलं आणि ते भारतात सामील झाले. आणि ट्रिटी ऑफ ॲक्सेशन म्हणजे स्वीकृती करार, की मी भारताचा घटक होऊ इच्छित आहे आणि माझं संपूर्ण संस्थानिक हे भारताप्रती, भारतीय सरकारप्रती समर्पित करत आहे, हे करून टाकलं. परंतु 3 संस्थान मात्र ते अजूनही या करारावर स्वाक्षरी केलेले नव्हते. ते पहिलं जे संस्थानिक आहे काश्मीर, दुसरं संस्थानिक आहे गुजरातमधील जुनागड आणि तिसरं संस्थानिक आहे हैदराबाद, आणि त्या हैदराबाद संस्थानाचे आपण घटक आहोत. हे 3 बाबी लक्षात घ्या. तर हैदराबाद संस्थान म्हणजे आजचं केवळ हैदराबाद पुरतं सीमित नव्हतं, तर त्याचा एक सुभा आजच्या छत्तीसगडमध्ये, एक सुभा आजच्या मध्य प्रदेशामध्ये, 2 सुबे आजच्या कर्नाटकामध्ये आणि एक सुभा महाराष्ट्रात म्हणजे ज्याचा आपण आज मराठवाडा म्हणतो त्या मराठवाड्यात, आणि बाकी अन्य सुबे हे आंध्र प्रदेशात समाविष्ट होते. म्हणजे पूर्ण भारताचा नकाशा जर आपण बघितला तर भारताच्या अगदी मध्यभागी हैदराबाद संस्थान म्हणजे पोटाच्या जागी, म्हणजे हे पोटशूळ, नेहमीसाठी पोटशूळ ठरणार होतं भारतीय सरकारसाठी. आणि जसं हैदराबादचा निजाम मीर उस्मान बहादूर खान नियामुदौला निजाम उल मुल्क आसफ जहा, याच्यामध्ये हे निजाम उल मुल्क आसफ जहा जी आहे ही एक पदवी आहे. ही पदवी तत्कालीन मुघल बादशहानं 1722 मध्ये हा हैदराबाद सुबेच्या सुभेदार किंवा हैदराबाद प्रांताचा जो सुभेदार म्हणून ज्याची नियुक्ती केली होती त्याला ही पदवी दिलेली होती, निजाम उल मुल्क आसफ जहा. उल मुल्क, मुल्क म्हणजे प्रांत, निजाम उल मुल्क म्हणजे दक्षिण प्रांताचा निजाम या प्रमुख, निजाम उल मुल्क आसफ जहा. आणि तीच पदवी नंतरच्या प्रत्येक निजामांनी आपल्या नावासमोर घेतलेला आहे. तर मीर उस्मान अली बहादूर खान नियामुदौला निजाम उल मुल्क आसफ जाह, हे एवढं विस्तृत नाम. आणि या निजामानं काय केलं की मी भारतात राहणार नाही, मी पाकिस्तानातही जाणार नाही, पण पाकिस्तान प्रति त्यांचा झुकाव जास्त होता, तर मी राहीन कुठं? स्वतंत्र. आणि स्वतंत्र राहणार आहे म्हणजे
भारताच्या पोटामध्ये एक स्वतंत्र राष्ट्र, आणि हे राष्ट्र जर आपण त्यावेळच्या, आजच्या नाही, 1947-48च्या काळातल्या ज्या धार्मिक आणि सामाजिक जी गठन होती, जी रचना होती, तर बघितलं तर भारतासाठी खूप मोठी डोकेदुखी ठरणार होती. आणि कासिम रजवी यांनी जी रजाकार संघटना स्थापन केली, त्या रजाकार संघटनेच्या अंतर्गत मराठवाड्यातील, पहा या ठिकाणी कसं झालेलं आहे, आपल्या भारताच्या इतिहासामध्ये प्राचीन काळापासून असं झालेलं आहे, विविध धार्मिक नेते या राजे हे राज्य करत गेले आणि त्यांची जनता ही बहुतांश जनता ही भिन्न धर्मीय होती. म्हणजे या ठिकाणी एक तादात्म्य, एक सांधर्म्य हे स्थापित होत नव्हतं. खूप कमी बादशाह असे होऊन गेले की जे इतर धर्मीयांना किंवा इतर धर्मियांचा आदर करतात, धर्मसहिष्णुक होऊन गेलेले आहेत. याचा इतिहास जर आपण पानं उघडली तर अजून भरपूर या प्रकारे मिळतं, पण मला फक्त या ठिकाणी फोकस करायचा आहे की जो मुक्तीसंग्राम, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जो लढा दिलेला आहे, तर त्या लढ्याप्रती काय झालेलं होतं. तर 13 सप्टेंबर 1948ला या रजाकार संघटनेचे वाढते अनन्वित अत्याचार पाहून आणि त्याला तिथली जी जनता आहे, त्याला तिथली जी जनता जी विरोध करते आहेत आणि वारंवार संघर्ष होत आहे, हिंसा होते आहे, हे पाहून तत्कालीन गृहमंत्री, तत्कालीन उपपंतप्रधान माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष म्हटलेला आहे. का लोहपुरुष म्हटलेला आहे की 565 संस्थानिकांना भारतात सामील करणं हे खूप मोठं आव्हान होतं, आणि म्हणून त्यांना आयरन मॅन, लोहपुरुष आहे ना, स्टील मॅन म्हटलेलं आहे. त्याचं कारणच ते आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं या सर्व संस्थानिकांसोबत जो करार ठेवला, ज्या कराराच्या अटी ठेवल्या आणि त्यांना मान्य करून इतक्या प्रमाणात सगळेच्या सगळे सामील झाले, जे 3 राहिले होते ते 3ही आज आपल्या भारतात आलेली आहेत, भारताचे घटक बनलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांच्या एकात्मतेच्या विचाराचं, युनिटीच्या विचाराचं खूप मोठा प्रभाव राहिलेला आहे, आणि त्याचाच आज आपण सत्कार, सन्मान करतो आहोत, एकात्मता दिवस साजरा करतो आहोत. तर या मुक्ती संग्रामाच्या मुक्ती देण्यासाठी, या मुक्ती लढ्याला आता अंतिमता, यशस्वीता देण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलने 13 सप्टेंबर 1948ला पोलीस कारवाई सुरू केली. त्याला पोलीस ऍक्शन असं म्हटलेलं आहे. भारतीय फौजा पाठवल्या. या भारतीय फौजा सगळ्या बाजूने निजामाच्या या राज्यावर हमले करत गेले आणि निजामाचं सैन्य हे माघार घ्यायला लागलं, आणि औरंगाबाद, आजचं जे जळगाव आहे, आजचं जे अकोला आहे, आता सध्याचं जे सोलापूर आहे ना, या सगळ्या प्रांताकडून अटॅक सुरू झालं, आणि अवघ्या 4च दिवसामध्ये हे स्वातंत्र्य जे संग्राम आहे याला पूर्णविराम मिळाला. आणि त्यांचा जो सेनापती आहे त्यानं शरणागती स्वीकारली, आणि शरणागती सेनापतीची म्हणजे शरणागती राजाची. म्हणून तर म्हणतात, कधी तुम्ही पहा चेसमध्ये खेळत असताना, जर आपला प्रधान जर गेला तर राज्य गेलं, आपला सेनापती जर गेला तर आपलं राज्य गेलं, कारण सेना ही त्याच्याच हुकमावर कार्य करत असते. आणि म्हणून ज्यावेळेस ही शरणागती पत्करल्या गेली, सोबतच निजामही शरण आला आणि भारतामध्ये सम्मिलित होण्याच्या करारावर सह्या झाल्या. हा झाला 17 सप्टेंबर 1948ची वार्ता, 17 सप्टेंबर 1948ची घटना, आणि आपला मराठवाडा, आपला हैदराबाद संस्थान हे स्वतंत्र झालं. 15 ऑगस्ट 1947 ते 17 सप्टेंबर 1948 हे 13 महिने आपण गुलामीत होतो. म्हणजे आपल्याला 13 महिने उशिरा आपल्याला स्वतंत्रता मिळालेली आहे. ही लढाई इथंच थांबलेली नाहीये. मजेशीर बाब अशी आहे की पुढे काय झालं की ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी ही लढाई लढली त्यांना आपण स्वातंत्र्य सैनिक संबोधू शकत नाही, आणि ते उजागरपणे सांगू शकत नाहीत की मी मराठवाडा मुक्ती संग्राम लढलो, हातात शस्त्र घेऊन लढलो, हे सांगू शकत नाही. कारण काय, भारत 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला, म्हणजे स्वातंत्र्यानंतर शस्त्र हाती घेणं हा गुन्हा आहे. लक्षात आलं की स्वतंत्र कुठलाही राष्ट्र जेव्हा स्वतंत्र होतो तेव्हा त्या सरकारचं राज्य चालू होतं, आणि सरकारच्या नाकासमोर
कुठलेही दोन गुट शस्त्र घेऊन लढतायत म्हणजे हिंसा करतायत, है ना, समाजाविरुद्ध कृत्य करतायत. मग 1972ला याचा पाठपुरावा झाल्यानंतर 1972ला हे मान्यता प्राप्त झालेली आहे आपल्याला की आपण स्वातंत्र्य संग्राम लढलो. त्यावेळेस आपल्या सरकारनं 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपल्या या स्वातंत्र्य सैनिकांना, त्या स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्याचा उपक्रम राबवला होता. परंतु मराठवाडा मुक्ती संग्रामातील हे नेते स्वातंत्र्य सेनानी म्हणून किंवा आम्ही शस्त्र घेऊन लढलो असं म्हणू शकत नव्हते. त्याचं कारण हे होतं. आणि जेव्हा 1972ला त्याला मान्यता देण्यात आली की मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ज्या ज्या नेत्यांनी शस्त्र हाती घेतलेलं आहे ते सर्व गुन्हे त्यांचे माफ आहेत, आणि जशा पद्धतीने भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 1947च्या आधी ज्या नेत्यांनी शस्त्र हाती घेतलं होतं त्या सगळ्यांचे गुन्हे माफ आहेत, म्हणजे ते आपण मातृभूमीच्या संरक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी लढलो म्हणून. आणि म्हणूनच या ठिकाणी परत एकदा 1972ला हे ग्रँट मान्य झालं की भारताचा, या मराठवाड्याचा जो मुक्ती संग्राम आहे तो स्वातंत्र्य लढा आहे, मराठवाड्याला मुक्त करण्याचा, हैदराबादला मुक्त करण्याचा लढा आहे. आणि तेव्हा मिळालं. पण ही लढाई इथंच थांबली नाही. जेव्हा कोणताही प्रदेशाचा एक स्वातंत्र्य दिन साजरा होतो तर त्याच्या प्रशासकीय इमारतीवर आपल्याला झेंडा, भारताचा झेंडा, तिरंगा फडकवायचा आहे. पण हे अजून झालेलं नव्हतं. हा काळ उघडावा लागला परत एकदा. या सध्याच्या विद्यमान सरकार 1995ला जे सरकार होतं ते सरकार, शिवसेनेचं सरकार, त्या काळामध्ये परत एकदा याला मंजुरी देण्यात आली की हा मराठवाडा मुक्ती संग्राम आहे, मराठवाड्याचा स्वातंत्र्य लढा आहे, आणि प्रत्येक इमारतीवर आता हा झेंडा फडकवणं, म्हणजे मराठवाड्यातल्या सामान्यतः 8 जिल्ह्यामध्ये, मराठवाडा हेडक्वार्टर औरंगाबाद या ठिकाणी खूप मोठे शासकीय उपक्रम चालवले जातात, राबवले जातात. आणि सर्व शहीदांना या दिवशी आपण नमन करतो, त्यांच्या या हुतात्म्याचं आपण वंदन करत असतो. तर ही झाली भाव. अशा प्रकारे आपल्याला या दिवशी, या स्वातंत्र्य लढ्याला खरोखर जे मान्यता मिळालेली आहे आणि आपण स्वतंत्र झालेलो आहोत. तर मी मराठवाड्याचा या घटक या नात्याने, आपण सर्व श्रोते मराठवाड्याचेच आहात. आपल्या आईबापांनी, आपल्या पूर्वजांनी सुद्धा याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. कारण कुणीही भारताव्यतिरिक्त स्वतंत्र एक राज्य असावं, एक देश असावा असा कुणीही मनसुबा त्यावेळेस केलेला नसेल जो खरे नागरिक आहेत, भारताचे नागरिक आहेत. तर म्हणून या स्वातंत्र्य लढ्याचं आपण नेहमी स्मरण करावं आणि आपल्या पूर्वजांचं, आपल्या मराठवाड्याच्या या सर्व पूर्वजांचं या ठिकाणी गौरव, अभिमान राखावं आणि त्यांच्याप्रती आपण श्रद्धांजली, आदरांजली अर्पित करावी अशी मी आशा व्यक्त करतो. आणि सोबतच माझे हे भाषण, माझे हे शब्द जे आहेत याला मी भाषण म्हणणार नाही, याला फक्त मी माझे विचार म्हणेन. माझे जे प्रोफेसर होते, ज्यांच्याकडे मी शिकलो, मराठी शिकलो कॉलेजला, प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबळी यांनी मराठवाडा गीत लिहिलेलं आहे. त्यांच्या सुरुवातीच्या चरणाने माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो. या मातीच्या पुण्याईचा, अरे या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ, जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ, तोवर गाणे गाऊ, तोवर गाणे गाऊ. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.